नमस्कार सर्वांना. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीची परत एकदा ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी ई-केवायसी सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीची आता जो महिना आहे एप्रिलच्या 30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीची केवायसी करता येणार आहेत. अशा बऱ्याच न्यूज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बऱ्याच लाडक्या बहिणीचे फोन येत नाही. कारण लाडक्या बहिणीचा आधार अपडेट नसल्यामुळं त्यांचा मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळं त्यांना केवायसी करता आले नाही. लाडक्या बहिणी योजनेची जी राहिलेल्या महिला आहेत त्यांची केवायसी करता आले नाही आणि त्याच्यामुळंच ह्या सगळ्या लाडक्या बहिणी अत्यंत त्यांचे पैसे बंद झालेले आहेत 2-3 महिन्यापासून आणि त्यांना कुठंतरी आशा लागलेली की परत एकदा लाडकी बहीण योजनेची जी केवायसी आहे ती चालू होईल आणि आम्ही केवायसी करू आणि त्या पात्र यादीमध्ये देऊ, आमचं नाव येऊ. पण जेव्हा आपण त्यांचा आधार नंबर टाकतो तेव्हा तिथं असं येतं की ही महिलाचा आधार नंबर पात्र यादीमध्ये नाही. तर असं का येतंय? तर कारण वेबसाईटला फक्त आणि फक्त ज्यांचं कुठेतरी केवायसी केलेली आहेत पण चुकीच्या पद्धतीने केलेली आहेत अशाच लोकांची ही लिस्ट आहे आणि त्यांनाच यामध्ये त्यांचं जी केवायसी आहे, लाडक्या बहिणीची केवायसी आहे ती दुरुस्त करण्याची संधी दिलेली आहे. त्याच्यामुळं अजून तरी लाडक्या बहिणीची नवीन जी केवायसी आहे ती सुरू झालेली नाही. ज्यांनी आतापर्यंत केवायसीच केली नाही अशा लोकांची केवायसी अजून सुरू झालेली नाही. ही फक्त ज्या लाडक्या बहिणीचं कुठेतरी चुकीचं ऑप्शन दाबलेलं आहे, कुठेतरी त्यांच्याकडून चुकीची केवायसी झालेली आहे, अशाच लोकांसाठी हे ऑप्शन अजून 30 एप्रिलपर्यंत ओपन राहणार आहे. आता 30 एप्रिल नंतर जर नवीन लोकांसाठी संधी दिली, म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची केवायसी राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींसाठी संधी दिली तर आपण नक्कीच तुम्हाला माहिती देऊ. व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. पण लाडक्या बहिणींना आता सगळ्यांना सांगणं आहे की अजून तरी लाडक्या बहिणीची जी चुकीची केवायसी झाली आहे त्यांच्यासाठी दुरुस्ती सध्या 30 एप्रिलपर्यंत सुरू आहे. त्याच्यामुळं ज्या लाडक्या बहिणीचं केवायसी करायची राहूनच गेलेली आहे अशासाठी तरी अजून ऑप्शन आलेलं नाहीये. तुम्ही जर अंगणवाडी सेविकाकडे गेला तरी त्यांच्याकडे सुद्धा ज्या पात्र महिला आहेत त्यांचीच यादी आलेली आहे. ज्या अपात्र आहेत, ज्यांनी ई केवायसी केलेली नाही त्या अपात्र झालेल्या आहेत, ज्या त्यांच्या नियमात बसत नाही त्या सुद्धा अपात्र केलेल्या आहे. अशा बऱ्याच महिला आहेत 3-4 महिन्यापासून ज्यांना पैसे आलेले नाही. अशा सगळ्या महिला अपात्र झालेल्या आहेत आणि त्यांना ई केवायसी करता येणार आहेत का परत? त्यांना कशा पद्धतीनं काय ऑप्शन येणार आहेत? तर ते एप्रिल नंतर आपल्याला समजणार आहेत आणि तशा पद्धतीने आपण तुमच्यापर्यंत माहिती सुद्धा पोहोचू. तर अशाच नवनवीन माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ, नवीन योजना आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तोपर्यंत धन्यवाद.